मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे सचिन खेडेकर. सचिन खेडेकर यांचा जन्म 14 मे 1965 रोजी विलेपार्ले, मुंबई येथे झाला आहे. सचिन खेडेकर यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. त्याचप्रमाणे त्यांनी छोट्या पडद्यावरून देखील प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या सजग असलेल्या विलेपार्ले परिसरात खेडेकर वाढले. ते साहित्य, कला, नाटक, संगीत यांचं बाळकडू घेऊनच. विलेपार्लेमधील वेगवेगळ्या सेवाभावी संस्था तसेच लोकमान्य सेवा संघाच्या वतीने होणाऱ्या नाट्यप्रयोगात खेडेकर प्रत्यक्ष सहभागी होऊ लागले. त्यांचं शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे झालं. त्यांनी थदुमल शहानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पर्यावरण अभियांत्रिकीची पदविका संपादन केलेली आहे. खेडेकरांना नाट्य अथवा चित्रपटसृष्टीत येण्यासाठी कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. सचिन खेडेकर 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. सचिन व त्यांचा लहान भाऊ अशा 2 मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आई मंदा खेडेकर यांच्यावर येऊन पडली. खेडेकर यांच्या आई इंडियन एअरलाइन्समध्ये नोकरी करत होत्या. अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात खेडेकर यांच्या आईने दिलेल्या पाठिंब्यामुळे उभे राहू शकले असं ते सांगतात. एका विद्यार्थी शिबिरात 5 नोव्हेंबर या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने खेडेकरांनी एकच प्याला या नाटकातील रामलाल या पात्राची भूमिका साकारली होती. हा त्यांचा पहिला नाट्यप्रवेश होता आणि या भूमिकेपासून त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्यांचे गुरु विनय आपटे यांनी खेडेकरांना वेळोवेळी साथ दिलेली आहे. महाविद्यालयीन काळात त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास जोमाने सुरू झाला. विनय आपटे, सई परांजपे, वामन केंद्रे, महेश मांजरेकर अशा गुरुस्थानी असलेल्या दिग्गजांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. अफलातून या विनय आपटे व विक्रम भागवत दिग्दर्शित नाटकातून त्यांना मराठी रंगभूमीवर आपला पहिला ठसा उमटवता आला. त्यानंतर दुसरा सामना, मी राष्ट्रपती, वाडा चिरेबंदी, आपापसातल्या गोष्टी, तुझ्या माझ्यात, मौन रंग अशा मराठी नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीसोबतच त्यांनी हिंदी व गुजराती रंगभूमीवरही तितक्याच सहजपणे काम केलं. 1997मधील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित डॉक्टर आप भी व 1995मधील निखिलेश शर्मा दिग्दर्शित श्यामरंग ही त्यांची नाटके विशेष गाजली. सचिन खेडेकरांनी सर्वप्रथम जनसामान्यांच्या मनात प्रवेश मिळवला तो 1989 साली दूरदर्शनवर आलेल्या विनय आपटे दिग्दर्शित चाळ नावाची वाचाळ वस्ती या मालिकेद्वारे. मराठी मालिकांप्रमाणे इम्तिहान आणि सैलाब या त्यांच्या हिंदी मालिकाही विशेष लोकप्रिय ठरल्या. रविराय हे इम्तिहान या हिंदी मालिकेचे दिग्दर्शक खेडेकरांचे दूरदर्शन मालिका क्षेत्रातील गुरु ठरले. रंगभूमी, दूरचित्रवाणीचा छोटा पडदा व चित्रपटांच्या मोठ्या पडद्यावरही ते सारख्याच मनमोकळेपणाने सहज वावरले. विशेषतः दूरचित्रवाणीवरील त्यांचा अभिनय त्यांच्या उत्तम माध्यम साक्षरतेची साक्ष देतो. म्हणूनच वेगवेगळ्या हिंदी व मराठी मालिकांद्वारे खेडेकरांचं मराठी प्रेक्षकांच्या मनातील स्थान अधिक पक्क झालं. 1988मध्ये पद्मनाभ यांनी दिग्दर्शित केलेल्या विधिलिखित या चित्रपटाद्वारे खेडेकरांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. महेश मांजरेकर दिग्दर्शित अस्तित्व, चिमणी पाखरे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आईचा घो, ताऱ्यांचं बेट, लालबाग परळ, काकस्पर्श हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. यापैकी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यातील दिनकरराव या सामान्य मराठी माणसाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या या भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मी शिवाजीराजे भोसले बोलतोयला 2010चा मिप्ता पुरस्कार मिळाला. 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श या चित्रपटातील खेडेकरांची हरिभाऊ ही भूमिका लक्षात राहण्याजोगी आहे. परंपरा, प्रेम आणि सुधारक या 3 पातळ्यांवरून जाणारी ही भूमिका खेडेकरांनी सक्षमपणे साकारली. रुस्तम, राजवाडे अँड सन्स, शटर, गुलाबी, नागरिक, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आजचा दिवस माझा आदी उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय साकारलेला आहे. मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटातील त्यांच्या अनेक लहान मोठ्या सहाय्यकारी भूमिकांनी हिंदी चित्रपटसृष्टीलाही त्यांची दखल घेणं भाग पाडलं. 1997मधील हसन मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या जयते, मंगेश मांजरेकर दिग्दर्शित पिता, संजय झा दिग्दर्शित प्राण जाए पर शान न जाए या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. गुरु, कालचक्र,
यू मी और हम, सिंघम, बादशाह, अनुराधा, बबलगम, 30 मारखा अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. सचिन खेडेकरांचा अभिनय केवळ मराठी व हिंदीपुरता मर्यादित राहिला नाही, तर तमिळ, मल्याळम, गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषातील चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळतो. तमिळमधील दैवा थिरुमंगल, मल्याळममधील पोलीस, गुजरातीतील पैसो मारो परमेश्वर तसेच इंग्रजीतील ए पॉकेट फुल ऑफ ड्रीम अशा त्यांच्या इतर भाषेतील चित्रपटांची नावं सांगता येतील. सचिन खेडेकर यांनी तेलुगू चित्रपट यात्रामध्येही अभिनय साकारलेला आहे. तो केरळमध्ये मल्याळम भाषेत डब होऊन प्रदर्शित झाला. सचिन खेडेकर यांनी आंध्र प्रदेशचे 3दा मुख्यमंत्री राहिलेल्या NT रामाराव यांच्या आयुष्यावर तेलुगू चित्रपटात भूमिका साकारली. क्रिश 3 या हिंदी व प्रेम म्हणजे प्रेम असतं या मराठी चित्रपटात देखील ते दिसले. तर कोकणस्थमधील त्यांची भूमिका लक्षणीय ठरली. केवळ चित्रपटच नव्हे तर TV मालिकेतही भूमिका साकारून आपलं अस्तित्व या क्षेत्रात कायम टिकवून त्यांनी ठेवलं. सैलाब, इम्तिहान, थोडा है थोडे की जरूरत है, अभिमान या हिंदी TV मालिकाही आपल्या अभिनयाने त्यांनी गाजवल्या. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यावर आधारित गुलजार बात पचमाने की याद्वारे कवितांचं सादरीकरणही केलं. ETVवर मराठीवरील कोण होईल मराठी करोडपती या कोण बनेगा करोडपती या हिंदी मालिकेवर आधारित असलेल्या मालिकेत सचिन यांनी सूत्रसंचालनाचं काम केलं होतं. सचिन खेडेकर यांनी कालचक्र या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलेलं आहे. सैलाब या TV शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सचिन खेडेकर यांनी 1993 साली जल्पा यांच्याशी लग्न केलं. सचिन खेडेकर यांच्या पत्नी जल्पा एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. प्रोवो सेंटरमध्ये ते व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करत असल्याचं सांगण्यात येतं. जल्पा व सचिन यांना 2 मुले देखील आहेत. सचिन खेडेकर यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी छोट्या पडद्यावरून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी रंगभूमीसोबत त्यांनी हिंदी व गुजराती रंगभूमीवरही तितक्याच सहजपणे काम केलेलं आहे. सचिन खेडेकर उत्तम अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहेत. सचिन खेडेकर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.